जन्माष्टमी स्पेशल आपण हे लाडू बनवणार आहेत। याला गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू सुद्धा म्हणतात। हे लाडू एकदम छान होतात, तर बनवायला एकदम सोपे आहेत। यामध्ये कोणताही गुळाचा पाक केलेला नाही किंवा आणि जास्त तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही। हे लाडू एकदम पौष्टिक तर आहेच, लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू बनवणार आहेत। गोकुळाष्टमी स्पेशल आपण हे लाडू बनवणार आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आपण जे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत। इथे मी एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। त्यामध्ये 4 ते 5 अक्रोड, काजू आणि थोडे बदाम घेतलेले आहेत। हे आपण भाजीचे शेंगदाणे घेतले आहेत। 1 वाटी भरून आपण शेंगदाणे घेतले आहेत आणि चव चांगली येण्यासाठी त्यामध्ये विलायची पावडर घेतली आहे। 1 वाटी पोहे, ड्रायफ्रुट्स, विलायची, गूळ, पांढरे तीळ, सुकं खोबरं आणि शेंगदाणे हे आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवणार आहेत। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये हे पोहे आपण भाजून घेणार आहेत। लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे पोहे चांगले भाजून घ्यायचे आहेत, कारण सध्या आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर त्यामुळे पोहे हे नरम होतात, म्हणून आपण थोडंसं त्याला गरम करून कुरकुरीतपणा येईपर्यंत चांगले आपण भाजून घेणार आहेत। आपल्याला पोह्याचा कलर बदलेपर्यंत पोहे भाजून घ्यायचे आहेत। गॅस कमी ठेवायचा आणि चांगला त्याचा रंग बदलेपर्यंत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही, आपले पोहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत। आता हे पोहे चांगले भाजून घ्यायचे। पोहे भाजले की एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहेत। तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला असंच कमी गॅस करून चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही हे साहित्य तूप टाकून सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा असंच सुद्धा भाजलं तरी चालेल। मी इथे अगदी कमी तुपाचा वापर केला आहे। आपले शेंगदाणे चांगले भाजत आलेले आहेत। शेंगदाण्याचा कलर सुद्धा बदललेला आहे। आपण हे सुद्धा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। त्याच कढईमध्ये आपण इथे थोडे ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहेत। काजू, बदाम आणि अक्रोड चांगला आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर काजू बदाम हे ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका किंवा टाकलं नाही तरी काही हरकत नाही। ड्रायफ्रुट्स सुद्धा आपले भाजून झाले आहेत, ते पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। आता आपण इथे सुकं खोबरं घेतलं आहे, ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅस कमी करून आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 चमचे पांढरे तीळ आपण भाजून घेणार आहेत। आपले तीळ चांगले तडतडायला लागलेत म्हणजे समजायचे की आपले तीळ चांगले भाजले आहेत। तीळ सुद्धा भाजून घेतले आहेत। इथे आपण पोहे, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, खोबरं आणि तीळ भाजून घेतलं आहेत। आता हे आपण सर्व साहित्य थंड करण्यासाठी ठेवणार आहेत। थंड झालं की आपण याचं वाटण करून घेणार आहेत। आपलं सर्व साहित्य थंड झालं आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे बारीक वाटण करून घेणार आहेत। एकदम बारीक पावडर करून घ्यायची। आपण सर्वात अगोदर इथे पोहे मिक्सरला वाटून घेणार आहेत। सर्व साहित्य आपलं थंड झाल्यावरच वाटून घ्यायचं, गरम वाटून घ्यायचं नाही।
आपण पोह्याची एकदम पावडर करून घेतली आहे, ती एका टोपामध्ये काढून घ्यायची. नंतर याच पद्धतीने आपण शेंगदाणे सुद्धा बारीक फिरवून घेणार आहेत. आपले शेंगदाणे सुद्धा बारीक फिरवून झालेले आहेत. आपण ज्या टोपामध्ये पोह्याची पावडर टाकली होती त्यामध्येच हे शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकून घ्यायचं. नंतर थोडे ड्रायफ्रूट्स टाकून आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. किसलेलं खोबरं सुद्धा आपण बारीक फिरवून घेणार आहेत. आपले तीळ सुद्धा वाटून झाले आहेत. आपण सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेणार आहेत. नंतर गूळ आहे, गूळ सर्व साहित्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहेत. आणि गूळ बारीक किसून जरी टाकला तरी तो एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा. आता आपण गूळ त्यामध्ये टाकलेला आहे, तर परत एकदा आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहेत. कारण गूळ चांगला त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि एकसंध होतो, म्हणून आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सर्व वाटून घेतलेलं आहे. इथे आपलं लाडूसाठी मिश्रण तयार आहे. तर यामध्ये आपण टाकणार आहेत विलायचीची पावडर. यामुळे लाडूला चांगली चव येते. आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप वितळवून घेतलं आहे. ते तूप आपण लाडूच्या मिश्रणावर टाकून घ्यायचं आणि हे लाडूचं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. तूप आणि गूळ सगळा मिक्स झाला पाहिजे. यामध्ये जर तुम्हाला जायफळ टाकायची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. कारण गूळ टाकला की जायफळ जर टाकली तर एक चांगली चव येते. पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. आपलं चांगलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. तर आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेणार आहेत. हे लाडू खायला तर पौष्टिकच आहेत, पण 1 ते 2 महिना टिकतात सुद्धा. तुम्ही मुलांना सुद्धा हे लाडू बनवून देऊ शकता किंवा गोकुळाष्टमी जवळ आली आहे तर नैवेद्यासाठी सुद्धा हे लाडू खूप छान होतात. अशा प्रकारे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. आपले लाडू छान तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा लाडू मी तुम्हाला वळून दाखवते. आपले सर्व लाडू इथे वळून तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, लाडू एकदम छान दिसत आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी बरोबर.